वळूयात एका खास बातमीकडे. प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्याविषयी 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचं आणि आशाताईंच्या दुर्मिळ छायाचित्रांचं स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन आज संपन्न झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते मुंबईतल्या विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला उत्सवमूर्ती आशा भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माझ्या आयुष्यात असं पुस्तक कधी प्रकाशित होईल याची मला कधी कल्पनाही नव्हती. माझं आता वय झालंय, फार थोडे दिवस राहिले आहेत. असंच प्रेम देत राहा या शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपस्थित रसिकांच्या काळजाला हात वेदमंत्राच्या घोषासह आपण या सगळ्याचा आनंद घेणार आहोत, आस्वाद घेणार आहोत. आणि या सोहळ्याची आपण झलक पाहूया एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून. जीव लगा राहिले रे दूर घर माझे, पाण्याने धुतल्या जात आहेत. त्यानंतर 91 पद्धतीने त्यांचं औक्षण करण्यात येईल. अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्र आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळणार आहे. फडके साहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर. म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते आणि देवसाहेबांच्यासमोर. देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं. तू नजरेने हो म्हटले पर वरमाळा पडणार कधी. फडके साहेबांनी त्यांच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं होता आणि ते म्हणाले की तू नजरेने हो म्हटले पण वरमाला पडणार कधी. कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी. देवसाहेब म्हणाले हे असं नाही गायचं, माझ्यासारखं गा बघूया. म्हणाले फडके साहेब म्हणाले देवसाहेब सहन करून घ्या या गाण्यामध्ये असं. माझं भाग्य फार थोर, माझं नशीब खूप चांगलं. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते. ते आमच्या वडिलांचे मित्र होते. आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगलीला आमच्या घरासमोर त्यांनी चटाया घातल्या आणि पत्रावळ्या ठेवल्या. जवळजवळ 100 लोक, शेड्यूल जातीचे सगळे लोक आलेले होते, सगळे लोक. आणि त्याच्यामध्ये बसून माझ्या वडिलांनी आणि सावरकरांनी जेवण जेवले. एकदा ते मला म्हणाले काय काय गा आशा, तू दीनानाथसारखी गातेस का? म्हटलं हो गाते की. गाते की म्हटलं आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर. आता त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. ज्यांच्या गळा लागला हो गळा लागला. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. ज्यांच्या गळा लागला गळाला. माझ्या पाठीवर थोपटलं त्यांनी आणि सांगितलं अजून प्रॅक्टिस केली पाहिजे वडिलांत जर. जीव लगा हे गाणं
सुरामध्येच गाणं येतं, सुरामध्येच त्याची अर्थता येते. गाणाऱ्याला काही करावं लागत नाही, तरी पण गाण्याला करावं लागतं. जीव लगा राहिले रे दूर घर माझे. संगीत हा विषय काही माझा अभ्यासाचा विषय नाही आहे, प्रावीण्याचा तर मुळीच नाही आहे. संघात आम्ही गाणी गातो, पण ती गाणी गातो असंच असतं. संगीताबरोबर भक्तीचा, देशभक्तीचाही संस्कार देणारं हे मंगेशकरांचं संगीत आहे, सगळ्यांचंच. त्या पुस्तकात मीही काही म्हटलेलं आहे. माझा अधिकार नाही असं बोलायचा, पण मला खूपच खोदून खोदून विचारलं तेव्हा मी मनातली गोष्ट सांगितली त्यांना, की प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन वाटा असतात. एक असतं की नकोच हे जग, काही नको काही नको काही नको काही नको, मला फक्त सत्य पाहिजे. आणि दुसरा मार्ग असतो की सत्यशोध हा सगळ्यातच सत्यशोध, सत्य सगळीकडेच आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आहे पहा. तसं दीदींचं गाणं आणि आशाताईंचं गाणं मला असं वाटतं, पण मी तज्ज्ञबिज्ञ नाही आहे, पण मला जे वाटतं ते मी सांगतो, की निवृत्तीच्या अंगाने माणसाला घेऊन जाणार सुरातून आणि प्रवृत्तीच्या अंगाने त्याच ठिकाणी माणसाला आणणार, असे दोन प्रकारच आशाताईंचा हा दुसरा. जीव लगा राहिले रे दूर घर माझे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.